सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. कोकण आणि मुंबईच्या आसपास प्रदेशातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळतंय अभय. याच भागातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होत आहेत भव्य असे पक्षप्रवेश. बड्या नेत्यांना उद्धव ठाकरेंची लागली आता आज. मित्रांनो, पुढील 6 महिन्यामध्ये देशातील राजकीय वातावरण बदलणार असून त्या अगोदरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावासह यादी आली अखेर समोर. बघूया बातमी काय आहे. उद्धव ठाकरेंनी अखेर कशा प्रकारे महाराष्ट्रात पुन्हा एकदा केले जोरदार कमबॅक. ठाकरे वारंवार कमबॅकसाठी जाणले जातात. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेना प्रमुख असतील, यांनी एक पाय मागे घेतला म्हणजे ठाकरे संपले असे कधीच होत नाही. कारण काही विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी ठाकरेंनी घेतलेले काही पाठीमागे पाऊल ते महाराष्ट्राच्या हिताचे आणि एकंदरीत सगळ्यांच्याच हिताचे असतात. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय चिखल करून भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्याजवळ सत्तेचा अमरपट्टा आहे अशा प्रकारची वर्तणूक सुरू केली असून त्या वर्तणुकीला शिरसंधान करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आता ऑपरेशन शिंदे गट करण्यास सुरुवात झाली असून त्याची सुरुवात भाजपनेच केल्याचं सध्या प्रथमदर्शनी जाणवत आहे. कारण भाजपा त्यांच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बऱ्याच आमदारांना प्रवेश करायला लावणार असल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. विधानसभा 2024च्या वेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपकडून घेतलेल्या जागा, त्या जागेवरती निवडणूक लढायला काही आमदार नव्हते, काही सदस्य नव्हते, परंतु भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या काही लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिली आणि त्यांना शिंदेगडाच्या चिन्हावरती निवडून आणलं आणि ते आमदार झाले. आता मात्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं खूप मोठं राजकीय वातावरण बाजूला सारून त्या ठिकाणी भाजप आपला झेंडा रोवण्याच्या इराद्यानं उतरली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सुगीचे दिवस येत आहेत. सुप्रीम कोर्टातील काही महत्त्वाची विधानं असोत किंवा ओम बिर्ला यांच्याकडून आलेली सगळ्यात मोठी बातमी असो, या दोन्ही बातम्यांनी शिंदे गटामध्ये अस्वस्थता पसरली असून आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये चिन्ह आणि पक्ष राहील की नाही याची शाश्वती आता त्यांनाच वाटत नाही. कारण दुसऱ्याकडून आपण जे ओरबाडतो ते आपल्याकडून कोणी ना कोणी ओरबाडून नेत असतं किंवा ज्याचं आहे त्याला ते जात असतं. हा नियतीचा नियम असून पुढील काही दिवसामध्ये या राजकीय घडामोडी तीव्र स्वरूपात घडायला सुरुवात होईल, ही नांदी असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी शिंदेगडातील बहुतांश काही आमदारांनी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही असे आमदार आहेत ज्यांना आता तिथे घुसमटत आहे. शिवसेना म्हणजे काय हे एकनाथ शिंदेंकडे नाही आहे, तर शिवसेना ही खरी मातोश्रीवरच आहे, शिवसेना ही खरी उद्धव ठाकरेंकडेच आहे असा या नेत्यांचा, असा सगळ्यांचा समज झाला आहे. आणि एकनाथ शिंदेंकडे येऊन आम्ही आता खूप मोठी चूक केली, मात्र सत्ता असल्याकारणाने इथून आम्हाला येता येत नाही, परंतु आगामी काळात खूप मोठी पावलं उचलली जातील, त्याचा खूप मोठा फटका इथे बसेल असं सांगितलं जात आहे. एकंदरीत मित्रांनो, सत्तेच्या ठिकाणी काही दिवस जरी तुम्ही राजे असले तरी काही दिवसानंतर हा अमरपट्टा दुसऱ्याकडे जातो. हे दर्शवतोय की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बरेच नेते आता आपली बाजू सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. या पक्षामध्ये घुसमटत आहे. शिवसेना अशी नव्हती, शिवसेना दुसऱ्याच्या दबावाखाली वावरणारी कधीच नव्हती आणि शिवसेना दिल्लीच्या नेत्यांच्या पुढे झुकणारी, तिथे वाकणारी शिवसेना कधीच नव्हती असं या नेत्यांचं म्हणणं आहे. आदित्य ठाकरेंशी आणि संजय राऊत यांच्याशी काही नेत्यांनी संपर्क करून आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप मोठा धक्का देण्याची तयारी चालू केली आहे. भारतीय जनता पार्टीला आता तेच हवं आहे
जे उद्धव ठाकरेंना हवं आहे. कारण की 2029ची तयारी जर आपण बघितली तर बी जे पीला आता मात्र राज्यात शिंदे गट नको आहे, राज्यात एकनाथ शिंदे नको आहेत, जेणेकरून पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचा होईल. ही भाजपची नवीन रणनीती पुढे आली असून आता एकनाथ शिंदेंच्या जवळजवळ 30 ते 35 आमदारांना देखील फोडण्याची रणनीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राबवली जाते. यासाठी एकनाथ शिंदेंना देखील मजबूर केलं जात आहे, अशी माहिती दिल्लीतून मिळत आहे.